जरासुद्धा बेसन पीठ न भाजता किंवा मुटके तयार न करता, पुऱ्या न बनवता अतिशय साध्या आणि सोप्या नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त दाणेदार असे इथे आपण हे बेसन लाडू तयार केलेले आहेत. एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. लाडू तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे बनवून तयार झालेले आहेत. हे बेसन पिठाचे लाडू बनवताना आपल्याला बराच वेळ बेसन पीठ भाजावं लागतं. शिवाय आपल्याला तुपाचं प्रमाण समजत नाही आणि मग बऱ्याच वेळेस तुपाचं प्रमाण जास्त झालं की लाडू हे बसके होतात किंवा रेलतात किंवा मग बऱ्याच वेळेस ते टाळूला चिटकतात. पण आज इथे आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अर्धा किलोच्या तुपाचं अगदी अचूक प्रमाण घेऊन मस्त असे दाणेदार हे बेसनाचे लाडू इथे तयार केलेले आहे. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपण घरच्या घरी इथे बेसन पीठ तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ. तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे आज आपण हे लाडू तयार करणार आहोत. आता ह्या कपाने मोजली तर बरोबर 2.5 कप इथे ही हरभऱ्याची डाळ आपली भरलेली आहे. आता ही डाळ सुरुवातीला स्वच्छ निवडून साफ वगैरे करून घ्यायची आहे. त्यामध्ये जी काही किड्याची वगैरे किंवा खराब डाळ असेल ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि एखाद्या सुती कापडाने वगैरे तुम्ही ही डाळ इथे पुसून घेऊ शकता. आता घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे मेजर करून घेऊ शकता. तर बरोबर 2.5 कप इथे ही डाळ अशी भरलेली आहे, म्हणजे पुढचं साहित्य घ्यायला आपल्याला सोपं पडतं. तर गॅसवर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला वितळलेलं 1 कप साजूक तूप घ्यायचं आहे. आता ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली बरोबर त्याच कपाने 1 कप इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप घेताना ते चांगलं वितळून आणि मगच मोजून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण ही हरभऱ्याची डाळ तळून घेणार आहोत. तर अर्धा किलो डाळ आहे त्यामुळे इथे मी 2 बॅचेसमध्ये ही डाळ तळून घेणार आहे. तर सुरुवातीला अर्धी डाळ मी यामध्ये घातलेली आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी ही डाळ तळून घ्यायची आहे. आता ही डाळ तळण्यासाठी आपण जेवढं 1 कप तूप घेतलेलं आहे ते अजिबात एवढं तूप लागत नाही आपल्याला, कारण ही जी डाळ आहे ती अजिबात तूप वगैरे शोषून घेत नाही. फक्त मंद आचेवर आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आहे आणि ह्या 1 कप तुपामध्येच आपण हे संपूर्ण लाडू इथे तयार करणार आहोत. तर डाळ चांगली मस्त खरपूस अशी तळून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत ती अगदी व्यवस्थित अशी तळल्या जाते. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा बेसन पिठाचे लाडू तयार करतो, तर बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला फार वेळ लागतो आणि सतत ते चमच्याने आपल्याला हलवत राहावं लागतं, जेणेकरून फार हात दुखतात. पण अशा पद्धतीने तुम्ही तुपामध्ये ही डाळ तळून घेतली, तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू तयार करू शकता. आता तुम्ही म्हणाल चवीमध्ये काही फरक पडतो का? तर अजिबात नाही. जसे बेसन पिठाचे लाडू तयार होतात, सेम ह्याच पद्धतीने हे सुद्धा लाडू तयार होतात. फक्त तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने, मग तुम्हाला नक्कीच समजेल. तर हे बघा, अगदी मंद आचेवर आपल्याला छान खरपूस अशी ही डाळ तुपामध्ये तळून घ्यायची आहे. थोडासा बदामी रंग येईपर्यंत आपण हिला तुपामध्ये तळून घेणार आहोत. आता साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आपण ही डाळ काढून घेणार आहोत. यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत तळायची नाही आहे. आता तुम्हाला वाटत असेल ही डाळ कच्ची वगैरे आहे, पण अजिबात नाही. तिची थोडीशी कुकिंग प्रोसेस ही चालूच असते आणि अजून तिला नंतर थोडासा डार्क रंग येतो. तर हे बघा, अशा बदामी रंगावर डाळ मस्त अशी इथे मी तळून घेतलेली आहे. अशी झाऱ्यावर काढून घ्यायची आहे, म्हणजे सर्व तूप इथे निथळून जातं. अशाच पद्धतीने उरलेली सर्व डाळ आता आपण तळून घेऊया. तर बरोबर 2 बॅचेसमध्ये इथे मी ही डाळ तळून घेतलेली आहे आणि डाळ तळण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटातच ही डाळ व्यवस्थित अशी तळल्या जाते. तर इथे आपली उरलेली जी डाळ होती ती सुद्धा तळून झालेली आहे. बघू शकता ती सुद्धा बदामी रंगावर इथे मी तळून घेतलेली आहे. ती देखील आता आपल्याला काढून घ्यायची आहे. आपण सर्व अर्धा किलो डाळ इथे तुपामध्ये तळून घेतलेली आहे. तरी तूप तुम्ही बघू शकता अजिबात कमी वगैरे झालेलं नाही आहे. फारसं तूप लागत नाही ही डाळ तळण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने फक्त बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हिला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा काढून घ्यायची आहे. आता सुरुवातीची डाळ एका चाळणीमध्ये इथे मी काढून घेतलेली होती. त्या डाळीमध्येच आता ही सुद्धा काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने घरातल्या कुठल्याही एखाद्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेऊ शकता तुम्ही. आता ही जी डाळ आहे ती आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे एक मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आता ही संपूर्ण डाळ आपण काढून घेऊयात. आता सुरुवातीला ही डाळ खूप गरम असल्यामुळे थोडंसं हिला चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी नॉर्मल टेम्परेचरला किंवा फॅन खाली तुम्ही 10-1 मिनिटासाठी हिला ठेवू शकता. 10-1 मिनिटातच डाळ पूर्णपणे गार होते, फारसा वेळ लागत नाही. तर हिला मी थोडंसं फॅन खाली गार करून घेते. आता आपण जेवढं तूप घेतलेलं होतं ते बघा, एवढं तूप आपलं उरलेलं आहे डाळ तळून. आता ह्याच तुपामध्ये आपण लाडू तयार करणार आहोत. एक्स्ट्रा तूप वगैरे घालण्याची गरज पडत नाही.
आता डाळ जी आहे ती पूर्णपणे इथे आपली गार झालेली आहे. आता एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. शक्यतो जे छोटं मिक्सरचं भांडं असतं ना तेच वापरायचं. त्यामध्ये थोडी-थोडी करून डाळ घालायची आहे आणि मिक्सरमधून आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. म्हणजे याचं आता आपल्याला बेसन पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी थोडी डाळ घेतलेली आहे. मिक्सरमधून याला फिरवून घेऊया. तर हे बघा मिक्सर चालू बंद करत अगदी छान बारीक अशी याची इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढी बारीक अशी पावडर आपल्याला तयार करायची आहे या पद्धतीने. आता हे जे पीठ आहे हे आपल्याला एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर एक ताट घेतलेलं आहे त्यावर आपली जी मैद्याची चाळणी असते ती चाळणी इथे मी घेतलेली आहे. त्यामध्ये आता हे सर्व पीठ आपण काढून घेऊया आणि ह्या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर शक्यतो मैद्याची जी चाळणी असते तीच वापरायची आहे म्हणजे अगदी छान बारीक असं पीठ आपल्याला मिळतं इथे. तर आता तुम्ही ह्या पिठाचा इथे रंग बघू शकता. आपण ही जी डाळ तळून मग ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. जसं आपण बेसन पीठ भाजतो अगदी सेम त्याच रंगाचं इथे आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. ते सुद्धा बेसन पीठ न भाजता फक्त आपण डाळ तळून घेतली आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर हे बघा अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतल्यानंतर वरती थोडेसे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहे. ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. तर पुन्हा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी हे काढून घेते आणि त्यासोबत पुन्हा दुसरी डाळ ॲड करून आपण यालासुद्धा मिक्सरमधून फिरवून घेऊयात. तर चाळणीने चाळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने अगदी बारीक असं आपल्याला इथे हे पीठ मिळतं. हे बघा. आता उरलेली जी डाळ आहे ती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दळून घ्यायची आहे आणि चाळणीने चाळून घ्यायची आहे. तर पुन्हा मी त्यामध्ये थोडीशी डाळ ॲड केलेली आहे आणि आता तिलासुद्धा बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. ते सुद्धा पुन्हा चाळणीने चाळून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व डाळीचं पीठ इथे मी तयार करून घेते. तर इथे आपण अर्धा किलो डाळ घेतलेली होती त्यापासून बरोबर एवढं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. तर मस्त असं आपलं इथे हे बेसन पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या पिठापासून आपण हे लाडू तयार करणार आहोत. चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी छान बारीक स्वरूपात आपल्याला हे पीठ इथे मिळालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर एक छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे ती घालूया. त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपाने इथे मी 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे. 2.5 कप आपली हरभरा डाळ होती त्यासाठी 1.5 कप पिठी साखरेचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे मी थोड्याशा ह्या टरबूजच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहे. त्याऐवजी तुम्ही इथे सुकामेवा, काजू, बदाम किंवा मनुके तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आणि साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तुम्हाला लाडू कितपत गोड किंवा फिक्के हवे त्याप्रमाणे. पण दिलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. 1.5 कप पिठी साखरेमध्ये अगदी छान व्यवस्थित हे लाडू तयार होतात. आता हे सगळे सुके जिन्नस सुरुवातीला एकदा हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण डाळ तळून घेतल्यानंतर जे तूप शिल्लक राहिलेलं होतं फक्त तेवढंच तूप आहे हे. वरून एक्स्ट्रा तूप इथे मी घेतलेलं नाही आहे. आता हे तूप मी चांगलं इथे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे तूप आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे अशा पद्धतीने. सुरुवातीला थोडंसं तूप मी यामध्ये घालते आणि थोडंसं शिल्लक ठेवणार आहे आणि हाताने याला व्यवस्थित मळून घ्यायचं. हे बघा एवढं तूप इथे मी शिल्लक ठेवते ते आपण नंतर लागलं तर वापरणार आहोत. आणि आता तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने नंतर थोडं थोडं तूप करून यामध्ये घातलं की आपल्याला तुपाचा अंदाज येतो आणि मग आपले जे लाडू आहेत ते खूप असे बसके किंवा रेलत नाही. अगदी छान व्यवस्थित असे बनवून तयार होतात. तर आता पुन्हा हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि दोन्ही हाताने आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. म्हणजे तूप जे आहे ते सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लागलं जातं. बेसन पिठाचे लाडू बनवण्याची ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही 1 किलो डाळीचे किंवा 2 किलो डाळीचे सुद्धा हे लाडू तयार करू शकता. फारसा वेळ लागत नाही आणि अगदी परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात. तर हे बघा आता हाताने याची थोडीशी मूठ वळून बघितली. थोडंसं पीठ मला कोरडं वाटते. तर उरलेलं जे तूप आहे ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी अधिक करू शकता. आता हे सुद्धा तूप आपल्याला ह्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं तूप आपण घेतलेलं होतं ते संपूर्ण तूप इथे आपण वापरलेलं आहे. म्हणजे आपण आता हे तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि हातावर थोडंसं त्याचा गोळा घेऊन बघायचा. परफेक्ट असं आपल्याला लाडू बांधता येतो. आता लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट असं पीठ इथे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
आता लगेचच आपण याचे लाडू तयार करून घेऊयात. तर अगदी थोडं-थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला हातावर आणि अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये आता आपण हे लाडू इथे तयार करून घेणार आहोत. तर पीठ अगदी परफेक्ट आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे लाडू बघू शकता अगदी पटापट इथे बांधून तयार होतात. लाडू बांधून झाला, की अगदी छान हातावर त्याला थोडंसं घोळवून घ्यायचं म्हणजे लाडूला एक छान चकाकी किंवा एक शाईन येते. तर हे बघा अगदी मस्त गोल गरगरीत असे इथे आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहे. अजून एक लाडू तुम्हाला इथे मी बांधून दाखवते. तर पुन्हा हातावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे. एकदा त्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि मग त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे पिठाच्या ज्या काही गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील त्यासुद्धा मोडून जातात. तर आणि पुन्हा थोडंसं हातावर त्याला घोळवून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी छान गोल गरगरीत तर होतोच, पण त्याला एक शाईन आणि मस्त चकाकीसुद्धा येते. तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार करून झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व पिठाचे आता आपण इथे हे लाडू तयार करून घेऊया. तर आपण अर्धा किलो डाळीपासून इथे हे लाडू तयार केलेले आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर इथे 17 ते 18 लाडू बनवून तयार झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी छान दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात. शिवाय अजिबात ते टाळूला चिटकत वगैरे नाही. अगदी परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात. आणि चवीला म्हणाल तर जसे आपण बेसन पीठ भाजून लाडू तयार करतो, अगदी सेम त्याच चवीचे हे सुद्धा लाडू बनवून तयार होतात. फक्त एकदा तुम्ही ह्या पद्धतीने हे लाडू नक्कीच बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.